मी आपली वाणी या निमित्ताने मला ऐकता आली. मी मनापासूनचे आपले ऋण व्यक्त करते, आपले आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी. हां अण्णा, ताई मला एकच विचारायचं आहे, ते लाडके कीर्तनकार नाही होणार काय? झालं तर बघूया. विठ्ठला विठ्ठला. सुनील अण्णा आणि विठ्ठल परिवार यांच्या वतीने सालाबादप्रमाणे आयोजित होत असणाऱ्या सप्त्याच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांनाच मनापासूनच्या शुभेच्छा देते. आणि खऱ्या अर्थानं आज या सप्त्याच्या निमित्तानं 1 तारखेपासून 5 तारखेपर्यंत आपला हा सप्ताह आणि 5 तारखेला काल्याचं कीर्तन आणि समारोप आहे. अण्णांनी उल्लेख केलाच की येण्याची संधी मला कशी मिळाली. खरं तर गेल्याही वर्षी मी पुण्यावरून मुंबईला परत जात होती आणि त्यावेळेला त्याचा सहज फोन झाला, कारण हद्दीत आल्यानंतर भावाला फोन लावल्याशिवाय तर पुढं जाऊ शकत नाही. आणि त्यावेळेला गेल्या वर्षी मला येण्याची संधी मिळाली. मी खऱ्या अर्थानं आज या सप्त्याच्या निमित्ताने श्री हबप जयेश महाराज भगवंत यांची वाणी ऐकण्याचं मला भाग्य मिळालं. मी स्वतःला भाग्यवान समजते. आणि आपण खरं तर महाराज म्हटला की एका आमदाराने आयोजित केलेल्या सप्त्याला एक मंत्री येतात आणि हे भाग्य आहे. खरं तर समोरच ज्ञानोबांचं आणि मुक्ताईंचं एक पर्णकुटी घरचं आणलं आहे. पण त्यांनी निवृत्तीनाथ आणि सोपानला नाही घेतलं पाठीवर, त्यांनी बहिणीला घेतलं. त्यांनी पाठीवर घेतलंय, मी तुझ्या डोक्यावर बसलेली आहे. त्यामुळे त्यांनी मला, म्हणजे आमच्यामध्ये कधी औपचारिकता त्या पद्धतीची नसते. मी सहजच त्याला फोन लावला आणि त्याचा 1 ते 5 तारखेला हा सप्ताह असतोच. आणि मला विशेष हे वाटतं की आजकालच्या जीवनामध्ये जिथे 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी नवीन वर्ष तरुणाई ज्या पद्धतीनं साजरी करते, पण अण्णांनी आणि त्यांच्या विठ्ठल परिवाराने जे उदाहरण ठेवलेलं आहे ते वाखाणण्याजोगी आहे आणि ती पाहण्याची संधी आम्हाला त्या निमित्ताने मिळत असते. मी खऱ्या अर्थानं त्याचे मनापासूनचे आभार मानते, त्याला शुभेच्छा देते. आणि आज त्याला रोज या सप्त्याच्या निमित्ताने 15 ते 20 हजार भक्त आणि भाविक त्या निमित्ताने असतात. त्यांना महाप्रसाद हा त्याच्या माध्यमातून आणि विठ्ठल परिवाराच्या माध्यमातून मिळतो. हे पुण्य जे त्याला मिळतंय तो पुण्यवान, पण तो पुण्यवंत व्हावा हीच माझी त्या निमित्ताने सदिच्छा राहील. मी आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देते. भगवंत चरणी हीच प्रार्थना करते की आपल्या सर्वांना निरोगी आयुष्य मिळावं. अशाच पद्धतीनं आपला आशीर्वाद हा अण्णावर त्या निमित्ताने असावा आणि त्याच्या माध्यमातून आपल्या सर्वांची नित्यनियमाने सेवा घडत जावी हीच या निमित्ताने सदिच्छा व्यक्त करते. आणि खऱ्या अर्थानं स्टेजवर बोलवायच्या आधी त्यांनी मला विचारलं की लाडक्या बहिणीचा हप्ता गेलाय काय, तरच या स्टेजची पहिली पायरी चढ. म्हणजे इतकी चिंता त्याला त्या बहिणींची असते. पण त्याचबरोबर खऱ्या अर्थानं ती संधी आम्हाला तुमच्या माध्यमातून मिळणं हे आम्ही खऱ्या अर्थानं स्वतःचं भाग्य समजतो. तुम्ही आज सगळ्यांनी त्याची साथ दिली आणि त्याला पुन्हा एकदा या मतदारसंघातून काम करण्याची आणि तुमच्या सर्वांचं प्रतिनिधित्व करण्याची, सेवा करण्याची संधी दिली. मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानते. आपल्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असताना विठ्ठल परिवाराचे जितके सर्व सदस्य आहेत, कारण अण्णा हे फक्त त्यांच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करत असणारं एक नाव आहे, पण विठ्ठल परिवार जिथपर्यंत आयोजनामध्ये सक्रिय होत नसतो तिथपर्यंत काही एका व्यक्तीला इतकं मोठं आयोजन करणं सक्रिय होत नसतं. आणि त्याच्यासोबत आमची वहिनी आहे, तिच्याही सगळ्या सहकारी आहेत आणि त्यांचेही मी या निमित्ताने आवर्जून उल्लेख करीन. कारण शेवटी आयोजनामध्ये व्यक्ती म्हणून आम्ही एक दिसत असतो, पण आमच्या मागची जी शक्ती असते त्याचंही कुठे ना कुठेतरी आम्ही कौतुक करणं हे निश्चितपणाने गरजेचं आहे. त्यामुळे मी त्याच्या सर्वच सहकाऱ्यांचे या निमित्ताने आभार मानीन. महाराज आपले आज या निमित्ताने दर्शन झाले. माझ्याकडे सुद्धा मतदारसंघामध्ये 7 दिवसाचा सप्ताह आणि आपण म्हटल्याप्रमाणे तिथं
हरिनाम सप्ताह मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो. त्यानिमित्ताने आम्हालाही सहभागी होण्याची संधी आणि भाग्य मिळत असतं आणि तेच आज इथं 7वं वर्ष आहे आणि 7व्या वर्षाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मला येण्याची संधी मिळाली. मी आपली वाणी या निमित्ताने मला ऐकता आली. मी मनापासूनचे आपले ऋण व्यक्त करते, आपले आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.